हॅलो एव्हरीवन. आज आपण SYBCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन अमल्गमेशन अँड ऑब्स्ट्रप्शन मधील एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन पाहणार आहे. सर्वात प्रथम एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय ते पाहूया. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे रिकन्स्ट्रक्शन मे बी ऑफ टू टाइप्स वाईज एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन अँड इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. इथं एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनचे दोन टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये एक आहे एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन आणि इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. तर तुम्ही इंटरनल रिकन्स्ट्रक्शन यापूर्वीच्या म्हणजे सेमिस्टर 3मध्ये पाहिलेलं आहे. सेमिस्टर 4मध्ये आपण एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन शिकणार आहोत. व्हेन वन कंपनी गोज इन टू लिक्विडेशन म्हणजे एका कंपनीचं लिक्विडेशन होतं म्हणजे एक कंपनी बंद होते. अँड अ न्यू कंपनी इज फॉर्म्ड टू टेक ओव्हर द बिझनेस ऑफ द कंपनी. मग एक नवीन कंपनी तयार होते, फॉर्म होते आणि ती जुन्या कंपनीला टेकन करते. एवढं लक्षात ठेवा. त्याला आपण काय म्हणतो, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन असं म्हणतो. म्हणजे एक कंपनी बंद होणार आहे, तिचं लिक्विडेशन होणार आहे आणि दुसरी कंपनी त्या कंपनीला खरेदी करणार आहे. म्हणजे इथं एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन, अमॅल्गमेशन आणि ऑब्झर्व्शन्स हे तिन्ही पार्ट आहेत ते इक्वल आहेत, सेम आहेत. तिघांमध्ये पण सेमच आहे, थोडा फरक आहे, डिफरन्स थोडासा आहे, जास्त नाही आहे. तर आपण आज पाहणार आहोत इलेक्ट्रेशन नंबर 1 पेज नंबर 1.38. तर सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. द फॉलोइंग वॉज द बॅलन्स शीट ऑफ जितेंद्र लिमिटेड जालना ॲज ऑन 31 मार्च 2025. तर जितेंद्र लिमिटेडची आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे. ही कंपनी ओल्ड कंपनी आहे. त्याची बॅलन्स शीट आपल्याला दिली. शेअर कॅपिटल त्यांचं होतं जितेंद्र लिमिटेडचं 10,000. इक्विटी शेअर्स ऑफ ₹20 इच. नंबर ऑफ शेअर्स होते 10,000. एक शेअर्स ₹20 होता म्हणजे फेस व्हॅल्यू ₹20 आहे. शेअर कॅपिटल ₹2,00,000 आहे. 6,000 8% कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹20 इच फुल्ली पेड. 6,000 नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत. 8% रेट ऑफ डिव्हिडंट आहे. फेस व्हॅल्यू ₹20 आहे आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल 1,20,000 आहे. डिबेंचर्स 80,000. सन्ड्री क्रेडिटर्स 20,000. डिबेंचर्स मीन्स लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टर. पब्लिकमधून जनतेकडून आपण लोन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ॲसेट साईडला आहे गुडविल, बिल्डिंग, मशिनरी, स्टॉक, डेटर्स, कॅश. तर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस ह्या फिक्टिटियस ॲसेट आहेत. ह्या ॲसेट नाही आहे तर ह्याचं पोस्टिंग तुम्हाला करताना इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला जाईल. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अँड प्रॉफिट अँड लॉसचं आपल्याला पोस्टिंग करावं लागेल. पुढे आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन रीड करूया. द स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन वॉज ॲग्रीड ॲज फॉलोज. अ न्यू कंपनी टू बी फॉर्म्ड वीरेंद्र लिमिटेड वाफी. तर नवीन कंपनीचं नाव आहे वीरेंद्र लिमिटेड आणि ती वापीची कंपनी आहे. ती न्यू कंपनी आहे. विथ अन ॲथोराइज्ड कॅपिटल ऑफ ₹6 लाख ऑल इन इक्विटी शेअर्स ऑफ 10 इच. म्हणजे त्यांचं ॲथोराइज म्हणजे रजिस्टर केलेलं कॅपिटल त्यांचं ₹6,00,000 आहे आणि एक शेअर्स ₹10 आहे. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती आहेत त्यांचे तर 60,000. आता 60,000 कसे आले ते मी तुम्हाला वर्किंग नोट करून दाखवते. ॲथोराइज कॅपिटल आहे तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला ॲथोराइज्ड कॅपिटल. वर्किंग नोट थोडीशी करून दाखवते तुम्हाला काय आहे त्यांची वर्किंग नोट ते. तर अमाऊंट किंवा त्याला आपण म्हणू शकतो कॅपिटल रुपीजमधलं डिवाइड बाय इच शेअर किंवा पर शेअर. म्हणजे काय मिळतं तर नंबर ऑफ शेअर्स फाईंड करण्याचा फॉर्म्युला. कॅपिटल किती आहे तर 6,00,000. त्यांनी सांगितले ₹6,00,000 त्यांचं कॅपिटल आहे ॲथोराइज कॅपिटल आणि एक शेअर्स आहे ₹10 इच. एक शेअर्स ₹10 आहे. तर ह्याला तुम्ही डिवाइड करा. ह्या झिरोला हा झिरो कट झाला म्हणजे 60,000 आले. हे नंबर ऑफ शेअर्स आहेत वीरेंद्र लिमिटेडचे. नंबर ऑफ शेअर्स इन वीरेंद्र लिमिटेड. रुपीज लिहायचं नाही तर 60,000 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. हे लक्षात ठेवा. ₹60,000 त्यांचे शेअर्स होते आहेत. कोणाचे तर वीरेंद्र लिमिटेड. वीरेंद्र लिमिटेड इज अ न्यू कंपनी. हे लक्षात ठेवा. पुढं सांगितलेलं आहे 2 इक्विटी शेअर्स
ऑफ ₹5 पेड ऑफ इन द न्यू कंपनी. आता इथं पण आपल्याला वर्किंग नोट करायची आहे, काळजीपूर्वक रीड करा. असं सांगितलं 2 इक्विटी शेअर्स, 2 इक्विटी शेअर्स. एका शेअर्सची व्हॅल्यू आहे ₹5 इन द न्यू कंपनी इश्यू फॉर एव्हरी 1 इक्विटी शेअर्स. हे नीट बघा, 1 इक्विटी शेअर्स इन द ओल्ड कंपनी. तर मी तुम्हाला इथं वर्किंग नोट करून दाखवते. नीट बघा काय सांगितलेलं आहे. इथं आपण लिहू ओल्ड कंपनी, म्हणजे नाव आहे त्याचं जितेंद्र लिमिटेड, आणि न्यू कंपनी आहे वीरेंद्र लिमिटेड. आता ह्यांचे जे इक्विटी शेअर्स आहेत, नंबर ऑफ शेअर्स बघा किती आहेत. तर त्यांनी सांगितले एव्हरी 1 इक्विटी शेअर्स, म्हणजे एका शेअर्सच्या बदल्यात न्यू कंपनीनं 2 इक्विटी शेअर्स दिले. इथं नीट बघा, 2 इक्विटी शेअर्स ऑफ ₹5 पेड ऑफ इन द न्यू कंपनी. न्यू कंपनी म्हणजे न्यू कंपनीचे 2 शेअर्स दिले. कोणाच्या शेअर होल्डरांना? ओल्ड कंपनीच्या शेअर होल्डरांना. ज्या शेअर होल्डरांनी 1 शेअर्स घेतलेला होता, एका शेअर्सच्या बदल्यात 2 शेअर्स दिलेले आहेत न्यू कंपनीनं. मग इथं ओल्ड कंपनीचे बघा, कंपनीकडे किती इक्विटी शेअर्स आहे, तर 10,000 जणांना किती न्यू शेअर्स मिळाले, न्यू कंपनीचे किती शेअर्स मिळाले. इथं मी क्वेश्चन मार्क टाकलेला आहे. ही व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची. तर हा एक फॉर्म्युला तुम्ही चांगला लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चनचं आन्सर फाईंड करणं इझी होईल. तर आता इथं बघा, ओल्ड कंपनीचं काय सांगितलं, 1 शेअर्स घेतला, त्याच्या बदल्यात न्यू कंपनीनं 2 शेअर्स दिले. तर ओल्ड कंपनीचे 10,000 शेअर्स आहेत, तर न्यू कंपनीनं त्यांना किती शेअर्स दिले. आपण नंबर ऑफ शेअर्स फाईंड करतोय. देअरफॉर ह्याला रेसिप्रोकल करा, उलट करा. 10,000 डिवाइड बाय 1 ह्याला उलट करायचं, इंटू 2 10,000 इंटू 2 किती आलं इथं, 20,000. तुम्हाला करायचं असेल तर करून बघा, करायची काही गरज नाही, ओरली पण तुम्हाला समजेल. तर इथं असं आहे 10,000 इंटू 2 20,000 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. 20,000 किती शेअर्स दिले नवीन कंपनीनं, तर नंबर ऑफ शेअर्स आहे 20,000. न्यू कंपनीनं 20,000 शेअर्स ओल्ड कंपनीला PCच्या बदल्यात दिलेले आहेत, म्हणजे खरेदीच्या बदल्यात. हे लक्षात ठेवा. 20,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत. मग शेअर कॅपिटल किती आहे बघा, शेअर कॅपिटल इज इक्वल टू 20,000 नंबर ऑफ शेअर्स इंटू 1 शेअर्स कितीला दिला त्यांनी, ₹5. तर बघा क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे ₹5. ₹5 1 शेअर्स, म्हणून त्याला इंटू करा ₹5. 20,000 इंटू 5, ₹1,00,000 इक्विटी शेअर्स दिले. ₹1,00,000 इक्विटी शेअर्स. PCच्या बदल्यात ₹1,00,000 इक्विटी शेअर्स दिलेले आहेत. हे लक्षात ठेवा. मग आपल्याला इथं PC काढताना याचा उपयोग होणार आहे. आपण लगेच काढून घेऊया PC. तर इथं डिस्चार्जच्या बाजूला येणार आहे. हे ॲसेट नाही आहे, लायबिलिटी. त्यांनी काय केलेले आहे, शेअर्स दिलेले आहेत, म्हणजे खरेदीच्या बदल्यात त्यांनी काय दिलं, शेअर्स दिले, म्हणून शेअर्स कुठे येणार आहेत, ह्या साईडला येणार आहेत. किती शेअर्स दिले, तर 20,000 इक्विटी शेअर्स. आपण इथं लिहू शकतो 20,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹5. आता इथं बघा, ₹10 शेअर्स त्यांनी ₹5 दिला आहे, म्हणजे फुल्ली पेडअप नाही झाला, तर पार्टली पेडअप झालेला आहे. तर तुम्ही इथं म्हणू शकता पार्टली पेडअप ॲट ₹5 पार्टली पेडअप. म्हणजे ₹20 शेअर्स ₹5 विकला, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स आहे 20,000 इंटू ₹5 ईच, म्हणजे किती झालं, तर ₹1,00,000 इक्विटी शेअर्स दिले. हे आपल्या लक्षात आलं. आता आपण इथं वर्किंग नोट केलेलीच आहे. नंबर ऑफ शेअर्स होते 20,000, इथं मी लिहिलं 20,000. 1 शेअर्सची व्हॅल्यू आहे ₹5, इथं लिहिलं ₹5. इंटू केलं दोघांचं, आलं ₹1,00,000. ₹1,00,000 कॅपिटल आहे, इक्विटी शेअर कॅपिटल. हे समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. पुढं लिहिलेलं आहे फोर इक्विटी शेअर्स ऑफ ₹5 पेड ऑफ इन अ न्यू कंपनी टू बी इश्यूड फॉर एव्हरी प्रेफरन्स शेअर्स. एव्हरी म्हणजे एका शेअर्सला प्रत्येकी, म्हणजे एका प्रेफरन्स शेअर्सला त्यांनी 4 इक्विटी शेअर्स दिलेले आहेत इन ओल्ड कंपनी. तर नीट बघा, 4 इक्विटी शेअर्स, 4 इक्विटी शेअर्स दिले ऑफ ₹5 पेड ऑफ. एका शेअर्सची व्हॅल्यू ₹5 आहे. कुणाची, तर इन द न्यू कंपनी, नवीन कंपनीनं काय केलं, 4 इक्विटी शेअर्स दिले. 1 शेअर्स ₹5 आणि इश्यू केले कुणाला, तर प्रेफरन्स शेअर्सवाल्यांना देऊन टाकले. बघा इथं प्रेफरन्स शेअर्स आहेत कोणाचे, तर जितेंद्र लिमिटेडला
प्रेफरन्स शेअर्स आहेत 6000 नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत आणि त्यांची कॅपिटल आहे 1,20,000 एवढ्याचे शेअर्स त्यांना दिलेले आहेत. पण कसे दिले बघा, तर 4 शेअर्सच्या बदल्यात एव्हरी प्रेफरन्स शेअर्स इन द ओल्ड कंपनी लिहिले, म्हणजे इश्यू केले शेअर्स. इथं नीट बघा काय लिहिलं, इश्यू फॉर एव्हरी प्रेफरन्स शेअर्स इन ओल्ड कंपनी. एव्हरी म्हणजे एका शेअर्सला. तर इथं असं सांगितलं आहे त्यांनी, ओल्ड कंपनी आहे आणि सेम असंच करायचं आहे इथं न्यू कंपनी. तर ही होती वर्किंग नोट नंबर 1, ही आहे वर्किंग नोट नंबर 2. त्याने असं सांगितलं एका शेअर्सला 4 शेअर्स दिले, 4 इक्विटी शेअर्स ऑफ ₹5 पेड अप इन द न्यू कंपनी, नवीन कंपनीचे 5, आणि एव्हरी प्रेफरन्स शेअर्स म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डरांना इक्विटी शेअर्स दिलेत. हे वाक्य नीट लक्षात ठेवा, नीट समजून घ्या. एका प्रेफरन्स शेअरवाल्याला इक्विटी शेअर्स दिलेत, प्रेफरन्स शेअर्सच्या बदल्यात इक्विटी शेअर्स दिलेत. एका शेअर्सला 5 नाही 4 शेअर्स दिले. किती दिले? 4 शेअर्स, 4 इक्विटी शेअर्स. एका शेअर्सला 4 शेअर्स. तर प्रेफरन्स शेअर्स किती आहेत? 6,000 जणांना किती शेअर्स मिळाले? म्हणून खाली लिहायचं 6,000. ओल्ड कंपनीचे आहेत, ही ओल्ड कंपनीची बॅलन्स शीट आहे. ओल्ड कंपनीचे 6,000 प्रेफरन्स शेअर्स आहेत. तर न्यू कंपनीनं किती दिले? इथं क्वेश्चन मार्क टाकला, ह्याला रेसिप्रोकल करा. 6,000 वर जाईल, डिवाइड बाय 1, ह्याला उलट करायचं आहे, इंटू 4. 6,000 इंटू 4 किती येतं आहे बघा, 6,000 इंटू 4 24,000. किती आले? नंबर ऑफ शेअर्स 24,000. हे आहेत नंबर ऑफ इक्विटी शेअर्स दिलेले आहेत. हे लक्षात ठेवा, प्रेफरन्स शेअर्स नाही. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स 24,000. एक शेअर्स दिला आहे त्यांनी ₹5 इच. इथं क्वेश्चनमध्ये बघा त्यांनी सांगितलं आहे फेड ₹5 इच इंटू 5 केलं तर 1,20,000 ₹5. अमाऊंट आली 1,20,000. 1,20,000चे इक्विटी शेअर्स दिलेले आहेत कोणाला? तर प्रेफरन्स शेअर होल्डरांना. ही गोष्ट लक्षात ठेवा, प्रेफरन्स शेअर होल्डरांना इक्विटी शेअर्स दिले. तर हे इक्विटी शेअर्स आहेत, हे पण इक्विटी शेअर्स आहेत. हे 20,000 इक्विटी शेअर्स आणि 24,000. ह्याला ना आपण थोडं हायलाईट करून ठेवूया, म्हणजे मग तुम्हाला ना हे कळेल की नंबर ऑफ शेअर्स किती आहेत. किंवा इथं पण आहे बघा नंबर ऑफ शेअर्स. हे नंबर ऑफ शेअर्स आणि हे नंबर ऑफ शेअर्स. तर टोटल हे पण इक्विटी शेअर्सच आहे, इक्विटी शेअर्स, आणि हे पण इक्विटी शेअर्सच आहेत. म्हणजे प्रेफरन्सवाल्यांना इक्विटी शेअर्स दिले आणि इक्विटीवाल्यांना इक्विटी शेअर्सच दिले. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. मग आपण PCला लगेच करून घेऊ. इथं PCला करून घेणार आहोत. 24,000 इंटू 5, 24. आपण हे कोणाला दिले? तर इक्विटी शेअर होल्डरांना दिले. हे आपल्याला कळावं म्हणून आपण इथं लिहू शकतो. इथं वर लिहा इक्विटी शेअर होल्डर, किंवा नाही लिहिलं तरी चालेल. हे इक्विटी शेअर होल्डरांना इक्विटी शेअर्सच दिलेत. इथं काय केलं आहे तर प्रेफरन्स शेअर होल्डर होते, त्यांना काय दिलं तर 24,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹5 each, पार्टली पेड. पार्टली म्हणजे पार्टली पेड का लिहिलेलं आहे पेडअप, तर त्यांनी ₹20चा शेअर्स होता, ₹5ला विकला, म्हणजे पार्टली का थोड्या कमी किमतीला. तर मग इथं येणार आहे 24,000 इंटू ₹5. किती येतं आहे बघूया आपण. 24,000 केलं होतं आत्ता आपण, 1,20,000 आलेलं होतं. 1,20,000 प्रेफरन्स शेअर होल्डरांना प्रेफरन्स शेअर्स नाही दिले, म्हणून मला इथं प्रेफरन्स शेअर्स लिहायचं नव्हतं, पण तुम्हाला कळावं म्हणून मी इथं लिहिलेलं आहे. आणि त्यांनी बुकमध्ये पण लिहिलं आहे, बट ते प्रेफरन्स शेअर होल्डर नाही आहेत. प्रेफरन्स शेअर होल्डरांना प्रेफरन्स नाही दिले, इक्विटी शेअर्स दिलेत, आणि इक्विटीवाल्यांना इक्विटीज दिलेत. पुढे सांगितलेलं आहे डिबेंचर होल्डर टू बी अलॉटेड 8,000 इक्विटी शेअर्स ॲज फुल्ली पेड अप. फुल्ली पेड अप लिहिलेलं आहे इन द न्यू कंपनी. नवीन कंपनीनं डिबेंचर्सवाल्यांना शेअर्स दिले, इक्विटी शेअर्स दिले. तर आता आपल्याला इथं कळावं म्हणून पाहिजे तर ह्याला तुम्ही 1 म्हणा, ह्याला तुम्ही 2 म्हणा, आणि ह्याला तुम्ही 3 म्हणा. काय केलेलं आहे डिबेंचरवाल्यांना, डिबेंचर होल्डर
ॲक्च्युली डिबेंचरवाल्यानं डिबेंचर्स नाही दिले, काय दिले तर लक्षात ठेवायचं आहे, इक्विटी शेअर्स दिलेले आहेत. आता आपण इथंच करूया म्हणजे आपल्या लक्षात राहील, नंतर नंबर ऑफ शेअर्स काउंट करायचे आहेत म्हणून. तर हे होते प्रेफरन्स शेअर होल्डरवाले, हे होते इक्विटी शेअर होल्डर, त्यांना इक्विटी शेअर्स दिले. प्रेफरन्स शेअर होल्डरांना आपण काय केलेलं आहे, प्रेफरन्स शेअर होल्डरांना पण आपण इक्विटी शेअर्स दिलेत आणि डिबेंचर होल्डरवाल्यांना पण आपण इक्विटी शेअर्स दिलेत. होल्डर तर त्यांनी इथं फुल्ली पेडअप सांगितलं. डिबेंचर्स किती आहेत बघा, 80,000. इथं क्वेश्चनमध्ये बघा किती आहेत, 80,000. तर त्यांना तेवढे 80,000 रुपयाचे शेअर्स दिले आणि इथं फुल्ली पेड लिहिले आहे. म्हणजे एक शेअर्स कितीचा आहे त्यांचा, 20 रुपीजचा आहे. 10 रुपयाच्या 10 रुपयाचा शेअर्स त्यांनी फुल्ली पेड केला, 10 रुपयाला केला. इथं 5 रुपयाला केला आहे म्हणून ह्याला पार्टली म्हणलं आहे. आणि इथं काय केलं त्यांनी, 8,000. आता आपण इथं नंबर ऑफ शेअर्स किती दिले ते फाइंड करू. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू अमाऊंट आहे 80,000 टू इच शेअर. बघा आता डिबेंचरवाल्यांना द्यायची होती किती, अमाऊंट किती द्यायची होती, 80,000. एक शेअर्स कितीचा आहे त्यांचा, 10 रुपीजचा, कारण इथं लिहिलं आहे फुल्ली पेड, म्हणजे 10 रुपयाचा 10 रुपयालाच पेड केला. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स आले 8,000. ह्याला पण आपल्याला इथे एक बॉक्स करून ठेवायचा आहे रेड पेननी. हे आहेत नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. एवढे शेअर्स दिले. डिबेंचरवाल्यांना शेअर्स दिले. कुठले शेअर्स दिले तर इक्विटी शेअर्स दिले. इक्विटी शेअर्स डिबेंचरवाल्यांना दिले. किती शेअर्स दिले, 8,000. आणि अमाऊंट किती होती त्यांची तर 80,000 रुपये होती. तर तुम्ही इथं डिबेंचरवाल्यांना किती दिले तर 8,000 शेअर्स इंटू ₹10 ईच, म्हणजे दिले 80,000. 80,000 द्यायचे होते 80,000, तर 80,000 हे कॅपिटल त्यांचं, म्हणजे डिबेंचरवाल्यांना 80,000 रुपये दिले. तर आपल्याला इथं लिहायचं आहे डिबेंचरवाल्यांना 8,000 इक्विटी शेअर्स दिले. 8,000 इक्विटी शेअर्स दिलेले आहेत ॲट ₹10 ईच, फुल्ली पेड अप. फुल्ली पेड अप म्हणजे 10 रुपयाचा शेअर्स 10 रुपयालाच दिला, म्हणजे 10,000 इंटू 8,000 इंटू 10, 8,000 इंटू ₹10 ईच. किती आले मग, डिबेंचरवाल्यांना दिले 80,000 रुपयाचे शेअर्स दिले. डिबेंचरवाल्यांना पैसे नाही दिले. लोन, डिबेंचर्स म्हणजे लोन टेकन आहे, लोन घेतलेलं आहे 80,000 रुपीज. क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे 80,000 रुपयाचं लोन आहे, पण त्यांना काय केलं आपण, इक्विटी शेअर्स दिले 80,000 रुपीजचे. प्रेफरन्सवाले होते 1,20,000, त्यांना आपण 24,000 इक्विटी शेअर्स दिले. एक शेअर्स 5 रुपयाचा होता, असे 1,20,000 रुपयाचे शेअर्स दिले. आणि प्रेफरन्स शेअर होल्डरांना, इक्विटी शेअर होल्डरांना पण आपण काय केलेलं आहे, शेअर्सच पे केलेले आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे टोटल त्यांनी शेअर्स किती पे केले बघा. इथले शेअर्स होते 20,000. किती टोटल आपण शेअर्स फाइंड करू. इथं लिहूया टोटल इक्विटी शेअर्स. किती त्यांनी शेअर्स दिले, प्रेफरन्सवाल्यांना 20,000 दिले, इक्विटीवाल्यांना 20,000 दिले, प्रेफरन्सवाल्यांना 24,000 शेअर्स दिले आणि डिबेंचरवाल्यांना 8,000 शेअर्स दिले. म्हणजे टोटल किती झाले आपण इथं काढू, 20,000 प्लस 24,000 प्लस 8,000, म्हणजे त्याने 52,000 शेअर्स टोटल इश्यू केलेले आहेत. 52,000 टोटल शेअर्स इश्यू केलेले आहेत त्यांनी, इश्यूड. हे लक्षात ठेवा. एवढे इक्विटी शेअर्स त्यांनी इश्यू केलेले आहेत. कोणाला तर ओल्ड कंपनीला एवढे शेअर्स दिले PCच्या बदल्यात, असं आपल्या लक्षात आलं. आता इथं आपण खाली रीड करणार आहोत. अ न्यू कंपनी टू बी फॉर्म्ड वीरेंद्र लिमिटेड वाफी विथ अँड ऑथोराइज्ड कॅपिटल ऑफ ₹6 लाख ऑल इन इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. आता त्यांनी सांगितलेलं आहे इथं, आपण काढलं तर बघा, ऑथोराइज कॅपिटल त्यांचं किती आहे तर 6 लाख. एक शेअर्स 10 रुपयाचा होता, म्हणजे 60,000 नंबर ऑफ शेअर्स त्यांच्याकडे होते. 60,000 शेअर्स, त्यातले त्यांनी 52,000 शेअर्स कुणाला दिले तर ओल्ड कंपनीच्या शेअर होल्डरांना, प्रेफरन्सवाल्यांना, इक्विटी शेअर होल्डरांना आणि डिबेंचर्सवाल्यांना मिळून असं आपल्याला त्यांनी टोटल 52,000चे शेअर्स दिलेले आहेत ओल्ड कंपनीला. त्यांच्याकडे होते किती, 60,000 शेअर्स. किती होते, 60,000 शेअर्स होते.
ऑथोराइज्ड म्हणजे रजिस्टर कॅपिटल, त्यातलं त्यांनी 52,000 शेअर्स इश्यू केले, म्हणजे 8,000 नंबर ऑफ शेअर्स त्यांच्याकडे शिल्लक आहेत. हे बॅलन्स आहे, बॅलन्स ऑफ इक्विटी शेअर्स. एवढा बॅलन्स आहे त्यांच्याकडे. नंबर ऑफ शेअर्स आहेत हे 8,000, हे शेअर्सची 8,000 शेअर्स त्यांच्याकडे राहिलेले आहेत. एका शेअर्सची व्हॅल्यू आहे 10 रुपये. तर नंतर आपल्याला हे कामाला येणार आहे. तर लक्षात ठेवा ही वर्किंग नोट. पुढं सांगितलेलं आहे आपली बघा, जेव्हा तुमची वर्किंग नोट कंप्लीट होत जाईल, ॲडजस्टमेंट कंप्लीट होईल ती करायचं. तर आपण पहिली ॲडजस्टमेंट नंतर कामाला येणार आहे. बी केली इथं 2 इक्विटी शेअर्सच्या बदल्यात हे दिलं. हे सीवाली झाली, इथं आपण सीची केली, आणि डी पण झाली, इथं आपण डीची पण केलेली आहे. आता आपण ई रीड करणार आहोत. सन्ड्री क्रेडिटर्स टू बी टेकन ओव्हर बाय द न्यू कंपनी, म्हणजे नवीन कंपनीनं लायबिलिटी पेड केलेली आहे. ते आपण परचेस कन्सिडरेशनला इथंच येणार आहे ती लायबिलिटी पेड केली म्हणून, पण ती लायबिलिटी खाली येते. ही ॲडजस्टमेंट आपण नंतर करू. त्याच्यानंतर सांगितलं द रिमेनिंग इक्विटी शेअर्स टू बी इश्यूड टू द पब्लिक अँड ड्युली कलेक्टेड इन फुल. तर बघा, रिमेनिंग शेअर्स म्हणजे कुठले, तर हे रिमेनिंग शेअर्स आहेत. 60,000 60,000 त्यांच्याजवळ शेअर्स होते. नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, त्यातले त्यांनी हे इश्यू केले. नंबर ऑफ शेअर्स इश्यू केले एवढे, म्हणजे हे किती आहेत, बॅलन्स ऑफ नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत 8,000. आणि त्यांनी इथं असं सांगितलेलं आहे की ते इन फुल लिहिलं. इन फुल म्हणजे 10 रुपयाच्या 10 रुपयाला त्यांनी शेअर्स विकले. 8,000 इंटू ₹10 ईच, म्हणजे किती येणार आहे, 8,000 इंटू 10 केलं की तुमचा आन्सर येणार आहे 8,000 इंटू ₹10, 80,000. 80,000 रुपयाचे शेअर्स त्यांनी मार्केटमध्ये विकले, म्हणजे कॅश आली, म्हणजे बँक अकाउंट डेबिट होणार आहे. म्हणजे राहिलेले शेअर्स त्यांनी मार्केटमध्ये विकले फुल्ली किमतीला, म्हणजे 80,000 रुपये पैसे आले शेअर्स विकून. आणि टू कशाचे आले, तर इक्विटी शेअर कॅपिटल. काय विकलं, तर इक्विटी शेअर कॅपिटल विकलेलं आहे मार्केटमध्ये. पैसे मिळाले 80,000 रुपये. कॅश कम्स इन आणि इक्विटी शेअर्स गोज आउट. तर ही एंट्री येणार आहे कशाची, तर एफची. ही एफची जर्नल एंट्री आहे. नरेशन येणार आहे, आपल्याला नंतर करायचं आहे, फक्त आपण आता रीड करतोय. बी रिमेनिंग, इथं लिहिलंय बघा, रिमेनिंग इक्विटी शेअर्स इश्यूड बाय न्यू कंपनी इन फुल पेड अप, एवढं लिहिलं तरी चालेल. इश्यू केलं बाय न्यू कंपनी ना, हे न्यू कंपनीनं इक्विटी शेअर्स राहिलेले होते ते मार्केटमध्ये इश्यू केले. ही जर्नल एंट्री आपल्याला करायची आहे, म्हणून आपण इथं वर्किंग नोटमध्ये लिहून ठेवलं. तुम्हाला ही आपण ॲडजस्टमेंट केलेली नाही, त्याला आपण टिक करायचं नाही. पुढे लिहिले द ॲसेट्स ऑफ द ओल्ड कंपनी टू बी टेकन ओव्हर सब्जेक्टेड टू रिटर्न डाऊन द व्हॅल्यू ऑफ मशिनरी बाय 10,000. 10,000 मशिनरीची व्हॅल्यू कमी झाली आणि ॲसेट्स काय केलेले आहेत, टेकन ओव्हर केलेले आहेत. फक्त इथं जेव्हा पण परचेस कन्सिडरेशन काढाल आणि जेव्हा पहिली डिस्चार्जची बाजू तुम्ही कंप्लीट कराल, तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, गुडविल पहिल्यांदा ॲसेटमध्ये रिअलाईज करायचं नाही किंवा ॲसेटमध्ये पकडायचं नाही. त्यांनी इथं जीमध्ये सांगितलं आहे. आता जीची ॲडजस्टमेंट करतो आहे मी, त्याला टिक करून ठेवते. जी करतो आहे, जीमध्ये सांगितलं ऑल ॲसेट्स, म्हणजे ॲसेट्स टेकन केल्या, फक्त मशिनरी 10,000 रुपयांनी रिटर्न डाऊन केली, म्हणजे कमी किंमत केली. तर आपण गुडविल सगळ्यात शेवटी घ्यायचं, डिफरन्सला नाव गुडविल द्यायचं. गुडविल इथं घ्यायचं नाही. जेव्हा आपण डिस्चार्जचा कॉलम पहिला कंप्लीट होईल आणि जेव्हा सेकंड टाईम तुम्ही ॲसेटचा कॉलम कंप्लीट कराल, तेव्हा गुडविल इथं पहिल्यांदा घ्यायची नाही. मग काय घ्यायचं, बिल्डिंग. आता बिल्डिंग त्यांनी कितीला घेतली, तर ॲज इट इज प्राईसला. तर बिल्डिंग आहे 80,000, इथं येणार आहे 80,000. ॲसेट्स टेकन केले आणि क्रेडिटर्स पण टेकन केलेले आहेत, आपण रीड केलेलं होतं. आता इथं सांगितलं आहे मशिनरीची व्हॅल्यू त्यांनी काय केलेलं आहे, कमी केली 10,000 रुपयांनी. म्हणजे 1,30,000 होतं, 10,000 रुपयांनी मशिनरी कमी झाली, म्हणजे मशिनरीची व्हॅल्यू 1,20,000 आली. पाहिजे तर तुम्ही इथं लिहू शकता 1,30,000 लेस रिटर्न डाऊन.
1,20,000 बाहेर आली मशिनरी. स्टॉक ॲज इट इज येईल 50,000. सन्ड्री डेटर्स 30,000. स्टॉक 50,000. सन्ड्री डेटर्स 30,000. कॅश ॲट बँक, कॅश आहे, कॅश 10,000. ही झाली आपली PCचे ॲसेट टेकन केले. ॲसेटची टोटल करूया आपण आणि त्याच्यातून लेस लायबिलिटी करायची आहे. कॅल्सीवर करूया म्हणजे चुकायला नको. 80,000 प्लस 1,20,000 प्लस 50,000 प्लस 30,000 प्लस 10,000 2,90,000. काय चुकलं का एकदा चेक करते. 80,000 1 2 3 4 5 1 2 3 4 5 परत एकदा करते, काहीतरी चुकलं. 80,000 1,20,000 50,000 प्लस 30,000 प्लस 10,000 काय चुकतं. 1,20,000. एक मिनिट. 80,000 प्लस 1,20,000. हां, इथं चुकलं होतं वाटतं माझं. मी 12,000च घेतले वाटतं. 1 झिरो कमी टाकला की काय कोणाष्ट. प्लस 30,000 प्लस 10,000. आता बरोबर आहे. 2,90,000. 2,90,000 ॲसेटची टोटल आहे. आता त्यांनी इथं काय सांगितलेलं आहे बघा. ही ॲडजस्टमेंट झाली. ही एक राहिली ती सन्ड्री क्रेडिटर्स टेकन ओव्हर बाय न्यू कंपनी. आता ह्याला आपण टिक करू. सन्ड्री क्रेडिटर्स टेकन ओव्हर बाय न्यू कंपनी. न्यू कंपनीनं सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी काय करतो आपण, लेस करतो. ॲसेट मायनस लायबिलिटी. इथं लिहिणार आहोत की सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट आहे 20,000. 20,000 लेस केले तर येणार आहे 2,70,000 मायनस 20,000 2,70,000. 2,70,000 ही झाली टोटल. आता आपल्याला ह्या साईडची टोटल पहिली करावी लागेल म्हणजे डिफरन्स कळेल आपल्याला किती येतो. ह्याचा 2,70,000 येतो आहे. ह्याचा बघा किती येतो आहे 1,00,000. इथं 2,20,000. मला वाटतं 3,00,000 येतं आहे ओरली केलं तरी. 1,00,000 प्लस 1,20,000 1,20,000 1,20,000 प्लस 80,000 3,00,000. टोटल यायला पाहिजे 3,00,000. आता बघा इकडची टोटल किती आली 2,70,000. डिफरन्स येतो आहे. लेस करा 30,000मधून ही टोटल मायनस 2,70,000 30,000 येत आहे. त्या 30,000 ह्याला म्हणायचं टोटल. आता ही जी डिफरन्स आला आहे ह्याच्यातून हे मायनस केल्यानंतर त्याला नाव द्यायचं गुडविल. आता गुडविल कशी आली हे तुम्हाला समजण्यासाठी मी इथं लिहिणार आहे 3,00,000 मायनस 2,70,000. डिफरन्स आला 30,000. त्याला आपण म्हणलं गुडविल. कारण गुडविलची व्हॅल्यू लक्षात ठेवा की गुडविलची व्हॅल्यू घेताना इथली ॲज इट इज घ्यायची नाही. जेव्हा पण तुम्हाला डिस्चार्जचा कॉलम पहिला दिला असेल तेव्हा. जर पहिली ॲसेट दिली तर तुम्ही घेऊ शकता. बट हा कॉलम पहिला दिला असेल तर पहिले ह्या साईडची टोटल करायची आणि मग डिफरन्सला नाव गुडविल द्यायचं आहे. तर हे झालं PC. आता आपण काय सांगितलेलं आहे त्यांनी आपल्या ॲडजस्टमेंट झाल्या फक्त F नंबरची राहिलेली आहे. त्याची जर्नल एंट्री मी इथं वर्किंग नोटमध्ये इथं लिहून ठेवलेली आहे आणि तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की एक ॲडजस्टमेंट आपली करायची राहिलेली आहे. शो द नेसेसरी लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ ओल्ड कंपनी अँड ओपनिंग जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ न्यू कंपनी. तर त्यांनी सांगितलेलं आहे की ओल्ड कंपनीच्या बुकमध्ये
जर्नल एंट्रीज करा आणि न्यू कंपनीच्या बुकमध्ये ओल्ड कंपनीच्या बुकमध्ये लेजर अकाउंट्स ओपन करा आणि न्यू कंपनीच्या बुकमध्ये जर्नल एंट्रीज करा. म्हणून ओल्ड कंपनीच्या बुकमध्ये आपल्याला कोणकोणते अकाउंट आहेत तर रिअलायझेशन अकाउंट कंपल्सरी आहे, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट कंपल्सरी आहे. आता इथं कॅश और बँक अकाउंट येणार नाही कारण त्यांनी कॅश घेतलेली नाही आणि PC पण कॅश नाही म्हणून. आणि न्यू कंपनी अकाउंट कंपल्सरी आहे. आणि जे आता PCच्या बदल्यात जे जे दिले आता बघा तर एकदा तुम्हाला परत सांगते कुठले कुठले अकाउंट क्रिएट होतात. तर रिअलायझेशन अकाउंट कंपल्सरी इन द बुक्स ऑफ ओल्ड कंपनी, रिअलायझेशन अकाउंट. दुसरा आहे न्यू कंपनी अकाउंट. तिसरं आहे PCच्या बदल्यात काय काय दिलं तर इक्विटी शेअर्स दिले, इक्विटी शेअर्स अकाउंट. आणि आता इथं बघा इक्विटी शेअर्स अकाउंट, न्यू कंपनी अकाउंट आणि रिअलायझेशन, ॲक्च्युली 3च अकाउंट येणार आहेत. पण त्यांनी इक्विटी शेअर्स कोणाकोणाला दिलेले आहेत तर एक दिलं प्रेफरन्स शेअर होल्डरांना म्हणून प्रेफरन्स शेअर्स अकाउंट ओपन होईल. आणि दुसरा कोणाला दिले त्यांनी डिबेंचर्सना दिले म्हणून डिबेंचर होल्डर अकाउंट एक ओपन होईल. आणि इक्विटी शेअर्स या दोघांना पेड केलेले आहेत म्हणजे 1 2 3 4 5 अकाउंट तुमचे क्रिएट होतील. तर मी इथं केलेले आहेत बघा 1 2 3 4 आणि 5 एवढे अकाउंट ओपन होतील. तर मग सगळ्यात पहिलं काय करायचं PCला जेवढे ॲसेट दिसत आहेत गुडविल पण तर सगळ्या ॲसेट तुमच्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आणि जी लायबिलिटी दिसती सन्ड्री क्रेडिटर्स ही रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. फक्त नावं लिहायची, अमाऊंट तुमच्या क्वेश्चनमधून येईल. तर आपण पहिली नावं लिहून घेऊया. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आहे टू बिल्डिंग, इथलं नाव बघायचं आहे बिल्डिंग. त्याच्यानंतर आहे टू मशिनरी, वर लिहायला पाहिजे होतं सन्ड्री ॲसेट्स, लिहिलं नाही आहे मी. टू थांबा सन्ड्री ॲसेट्स. सन्ड्री ॲसेट्स त्याच्यामध्ये एक आहे, एक मिनिट थांबा हे सगळंच कट करते, इथं लिहिते टू सन्ड्री ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक आहे बिल्डिंग, नंतर आहे मशिनरी, त्याच्यानंतर आहे स्टॉक, सन्ड्री डेटर्स आणि कॅश. स्टॉक, सन्ड्री डेटर्स आणि कॅश. आणि गुडविल पण येणार आहे गुडविल. आता ही नावं लिहिली, अजून काय आहे क्रेडिटर्स आहेत ह्या साईडला लिहायचं आहे बाय सन्ड्री लायबिलिटीज. त्याच्यामध्ये एक आहे सन्ड्री क्रेडिटर्स. हे लिहिलं. आता ह्याची अमाऊंट कुठून टाकायची तर बुक्समधून टाकायची की जी तुमच्या बुक्समध्ये दिलेली आहे ती. गुडविल आहे 60,000, बिल्डिंग आहे 80,000, बिल्डिंग आहे 80,000, मशिनरी आहे 1,30,000, स्टॉक आहे 50,000, सन्ड्री डेटर्स आहे 30,000 आणि कॅश आहे 10,000 आणि गुडविलची व्हॅल्यू आहे 60,000. आता नीट बघा आपण काय केलं, नावं कुठून लिहिली PCमधून आणि काय केलं नावं घेतली आपण PCमधून, अमाऊंट कुठून घेतली तर बॅलन्स शीटमधून. आता आपल्याला काय करायचं आहे क्रेडिटर्सचे अमाऊंट लिहायचे आहे. बॅलन्स शीटला आहे 20,000, नाव कुठून घेतलं इथून. आता इथं ॲज इट इज आलेलं आहे बुक व्हॅल्यू बट ॲज इट इज येत नाही तर आपल्याला घ्यायची आहे कुठून तर इथून घ्यायची आहे 20,000. आपण इथं घेतलं 20,000. एवढ्याच ॲसेट्स अँड लायबिलिटीज आपल्याला इथं दिसत आहेत त्या आपण रिअलायझेशन अकाउंटला घेतल्या, ॲसेट डेबिटला, लायबिलिटी क्रेडिटला. आता काय करायचं आहे जी पण तुमची पूर्ण बॅलन्स शीट आहे त्याचं पोस्टिंग करायचं आहे. तर आता आपल्याला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉसचं पोस्टिंग करावं लागणार आहे. ते इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला तुम्ही लिहिणार आहात. इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, क्रॉस पोस्टिंग होतं
आणि टू प्रॉफिट अँड लॉस. आता अमाऊंट कुठून येणार आहे इथं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 6000 आणि प्रॉफिट अँड लॉस 54,000. इथं घेतलं. आता तुम्ही नीट बघा, तुमच्या बॅलन्स शीटचं सगळ्या पोस्टिंग ॲसेट साईडचं झालेलं आहे. आता लायबिलिटी साईडचं पोस्टिंग करायचं आहे बॅलन्स शीटच्या. इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय शेअर कॅपिटल. हे लक्षात ठेवा, नाव हे शेअर कॅपिटल आहे किंवा तुम्ही इक्विटी शेअर कॅपिटल पण म्हणू शकता. अमाऊंट आहे 2 लाख. 2 लाख कुठून लिहिलं तर इथून लिहिलं. त्याच्यानंतर आहे प्रेफरन्स शेअर्स. आपण अकाउंट ओपन केलेलं आहे. प्रेफरन्स शेअर्सचा इथं आहे 8% कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स लायबिलिटी क्रॉस बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे किंवा इथं काय झालेलं आहे लायबिलिटीचा बॅलन्स क्रॉस असतो. कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स आहेत 1,20,000. आपण इथं लिहिणार आहोत बाय बॅलन्स BD. 1,20,000 इथं लिहिलं. त्याच्यानंतर डिबेंचर्सचं अकाउंट आपण ओपन केलेलं आहे. डिबेंचर्सच्या क्रेडिटला लिहिणार आहोत आपण इथं बाय बॅलन्स BD 80,000. हे कुठून लिहिलं आपण तर इक्विटी शेअर बॅलन्स शीटचं पोस्टिंग केलं. सन्ड्री क्रेडिटर्स कुठं लिहिले रिअलायझेशनच्या क्रेडिटला. म्हणजे आपण सगळ्याचं पोस्टिंग केलं, सगळ्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग केलं, पूर्ण ॲसेट ट्रान्सफर केल्या, पूर्ण लायबिलिटी ट्रान्सफर केली. आता आपल्याला PCचे जर्नल एंट्र्या करायच्या आहेत किंवा लेजर करायचं आहे. PC आपला किती आलेला आहे ह्याला तुम्ही म्हणू शकता देअरफॉर ही आहे अमाऊंट PC म्हणजे परचेस कन्सिडरेशन 3 लाख रुपये. 3 लाखची एंट्री येते न्यू कंपनी अकाउंटच्या डेबिटला. न्यू कंपनीचं नाव आहे वीरेंद्र लिमिटेड. इथं लिहायचं आहे टू रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये PC. अमाऊंट आहे 3 लाख. 3 लाखाचे काय आहे PCची एंट्री, ही PCची पहिली एंट्री. आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला न्यू कंपनीच्या डेबिटला आणि रिअलायझेशनच्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला वीरेंद्र. ब्रॅकेटमध्ये PC 3 लाख. 3 लाख रुपयाचा PC आहे म्हणजे परचेस कन्सिडरेशन. आता ही याची एंट्री केली आपण. आता ह्या साईडची एंट्री करायची आहे. तर तुम्ही वीरेंद्र ही जी न्यू कंपनी अकाउंट आहे ना हा लक्षात ठेवायचा. एकदा पाहिजे तर तुम्ही इथं म्हणू शकता न्यू कंपनी. तर एकदा ह्या बाजूला येते PCची एंट्री आणि दुसरी एंट्री डिस्चार्जची ह्या बाजूला येते. डिस्चार्ज काय केलं तर त्यांनी इक्विटी शेअर्सच डिस्चार्ज केलेले आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे एकूण त्यांनी इक्विटी शेअर्स किती दिलेले आहेत ते तुमच्या लक्षात येईल. तर इथं नीट काळजीपूर्वक बघायचं आहे. आपण इथं वर्किंग नोट एक केलेली आहे बघा. काय केलं त्यांनी इक्विटीवाल्यांना इक्विटीज दिले, प्रेफरन्सवाल्यांना पण इक्विटी दिली आणि डिबेंचरवाल्यांना पण इक्विटी दिले. पण हे आहेत हे पार्टली पेड अप आहेत कारण ₹5 पर शेअर्स आहेत, ₹5 पर शेअर्स आहेत म्हणजे पार्टली पेड झालेले आहेत. आणि हा जो आहे हा 10 ईच डिबेंचरवाल्यांना फुल्ली पेड अप झालेले आहेत. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत किती झाले टोटल शेअर्स हे 20,000 आणि हे 24,000 म्हणजे 20,000 इक्विटी शेअर्सवाल्यांना दिले आणि 24,000 इक्विटी शेअर्स प्रेफरन्स शेअर्स होल्डरांना दिले. म्हणजे टोटल झाले 44,000 नंबर ऑफ शेअर्स. किती शेअर्स दिले वीरेंद्र लिमिटेडनी तर इथं लिहायचं आहे इक्विटी शेअर होल्डर. नंबर ऑफ शेअर्स इथे येणार आहेत 44,000 इंटू ₹5 ईच. आणि ह्याच्या खाली आपण लिहिणार आहोत पार्टली पेड अप. तर बघा हे कुठून आले 44,000. आता इथं नीट समजून घ्या कारण त्यांनी प्रेफरन्सवाल्यांना पण इक्विटी शेअर्स दिलेत, प्रेफरन्सवाल्यांना पण इक्विटी शेअर्स दिलेत आणि इक्विटी शेअर होल्डरांना पण इक्विटी शेअर्स दिलेत. म्हणजे काय दिलं त्यांनी तर इक्विटी शेअर्स दिले. कशाच्या बदल्यात
तर PCच्या बदल्यात म्हणजे खरेदीच्या बदल्यात त्यांनी काय केलेलं आहे, इक्विटी शेअर्स दिलेले आहेत. म्हणून आपण इथं लिहिलं 44,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹5 ईच. तर आपण इथं करू शकतो किती येते अमाऊंट, 44,000 इक्विटी शेअर्स इंटू ₹5 पेड अप, तर 2,20,000. तर आता इथं आले 2,20,000. तुम्ही म्हणाल PCची एंट्री करताय मॅडम ही तर 2,20,000 रुपये तुमच्या PCला नाही आहेत. तर PCची अमाऊंट आपण ह्याला टोटल करू. इक्विटी शेअर होल्डरांना दिले 1,00,000, प्रेफरन्सवाल्यांना दिले 1,00,000, 20,000. इथं तुम्ही ब्रॅकेटमध्ये तुम्हाला समजावं म्हणून लिहू शकता. 1,00,000 इक्विटीवाल्यांना दिले आणि 1,20,000 प्रेफरन्सवाल्यांना दिले, म्हणून आले 2,20,000. ह्या दोघांची टोटल आहे. आणि काय केलं तर परत त्यांनी इक्विटी शेअर्सच दिलेले आहेत, पण डिबेंचर्सवाल्यांना दिलेत. PCला बघा इथं डिबेंचरवाल्यांना 8,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच पेड केलेलं आहे 80,000. पण काय दिलं तर शेअर्सच दिले, म्हणून आपण लिहिणार आहोत इथं इक्विटी शेअर होल्डर फुल्ली पेड अप. तुम्ही म्हणू शकता किती दिले तर 8,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 ईच फुल्ली पेड अप. फुल्ली म्हणजे 10 रुपयाच्या 10 रुपयाला दिला म्हणजे 80,000चे डिबेंचरवाल्यांना पण शेअर्सच दिलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता 8,000 इंटू 10 ईच म्हणजे 80,000 रुपयाचे डिबेंचरवाल्यांना इक्विटी शेअर्स दिले, असं आपण लिहिलं. इथं पहिला इफेक्ट केला बघा. वीरेंद्र लिमिटेड लक्षात ठेवला की PCच्या एंट्री तुमच्याला होऊन जातात. एक एंट्री डेबिटला असते आणि दुसरी एंट्री क्रेडिटला असते. तर आता आपण काय करणार आहोत, काय काय दिलं तर प्रेफरन्स शेअर होल्डरांना 1,00,000चे शेअर्स दिले आणि इक्विटी शेअर होल्डरांना 1,00,000चे इक्विटी शेअर्स दिले आणि प्रेफरन्स शेअर होल्डरांना 1,20,000 रुपयाचे इक्विटी शेअर्स दिले आणि डिबेंचर्सवाल्यांना 80,000 रुपीचे इक्विटी शेअर्स दिले. प्रेफरन्सवाल्यांना काय दिलं तर ही जी 1,20,000ची एंट्री आहे इथं लिहायचं टू वीरेंद्र लिमिटेड. ही PCची एंट्री आहे. 1,20,000चे इक्विटी शेअर्स मिळालेले आहेत ह्यांना. वीरेंद्र लिमिटेड ब्रॅकेटमध्ये लिहू शकता इक्विटी शेअर्स. तर इक्विटी शेअर्स मिळाले. तुम्हाला अमाऊंट नंबर लिहायचा असेल तर त्यांना 24,000 इक्विटी शेअर्स दिलेत ॲट ₹5 ईच. लिहू शकता तुमच्या माहितीसाठी. 24,000 इक्विटी शेअर्स, एक शेअर्स 5 रुपयाचा आहे, दोघांचं मल्टिप्लाय केले की एवढे म्हणजे हे 1,20,000 इथं म्हणजे PCची एंट्री आहे. 1,20,000चे प्रेफरन्स शेअर होल्डरांना शेअर्स मिळाले. अजून काय मिळालं तर इक्विटीवाल्यांना पण मिळाले. मग इक्विटी शेअर होल्डरच्या इथं लिहायचं आहे टू वीरेंद्र लिमिटेड. 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपयाचे त्यांना शेअर्स मिळाले. ह्याची केली. आता डिबेंचरवाल्यांना पण मिळाले. मग इथं लिहायचं आहे टू वीरेंद्र. 80,000. ह्यांना काय दिलं तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहू शकता इक्विटी शेअर्स. ह्यांना काय मिळालं वीरेंद्र लिमिटेडचं तर इक्विटी शेअर्स. आता इथे इक्विटीचं नाव येत नाही बट आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. हे झाली PCची दुसरी एंट्री. PCची पहिली एंट्री रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि न्यू कंपनीच्या डेबिटला. PCची दुसरी एंट्री न्यू कंपनीच्या क्रेडिटला आणि जे दिले PCच्या बदल्यात त्यांच्या डेबिटला. इक्विटीवाल्यांना शेअर्स दिले, प्रेफरन्सवाल्यांना पण शेअर्स दिले, इक्विटीवाल्यांना शेअर्स दिले आणि डिबेंचर्सवाल्यांना शेअर्स दिले. म्हणून डिबेंचर्सच्या डेबिटला, इक्विटीच्या डेबिटला आणि प्रेफरन्सच्या डेबिटला क्रॉस होतं पोस्टिंग. तर ही दुसरी एंट्री इथं कंबाईन झालेले आहेत शेअर्स. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सेपरेट पण लिहू शकता, तुम्ही वेगळं पण लिहू शकता. असं पण लिहू शकलं असता. इक्विटी शेअर होल्डर मला वाटतं त्यांना किती दिले होते 20,000 इंटू 5 ईच. त्याच्याखाली प्रेफरन्स शेअर होल्डर 24,000 इंटू 5 ईच असं लिहू शकलं असतं. आणि डिबेंचर होल्डर 8,000 इंटू 10 ईच असं तुम्ही इथं लिहू शकला असता. फक्त इथं नीट लक्षात ठेवा दोघांचं मिळून कंबाईन केलेलं आहे. तुम्ही वेगळं लिहिलं असतं तरी पण चाललं असतं. तर काय काय दिलं इक्विटीवाल्यांना दिले इक्विटीच्या डेबिटला, वीरेंद्रच्या क्रेडिटला, इक्विटीच्या डेबिटला, डिबेंचरच्या डेबिटला, वीरेंद्रच्या क्रेडिटला आणि
प्रेफरन्सच्या डेबिटला आणि वीरेंदरच्या क्रेडिटला. इथं असं क्रॉस पोस्टिंग झालेलं आहे पी सीची दुसरी एंट्री. आता आपल्या पी सीच्या सगळ्या एंट्र्या झालेल्या आहेत, ह्याच्यामध्ये काही राहिलेलं नाही बुकमध्ये. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पी सीच्या एंट्री झाल्या तर अकाउंट आपल्याला क्लोज करायचे आहेत. क्लोज करत करत जायचं आहे पुढं आणि त्याच्यानंतर आपल्याला जर्नल एंट्रीज पास करायच्या आहेत. तर आता इथं बघा काय झालेलं आहे, ह्याला क्लोज आपण काय करतो, जे पी सी आता इथं पी सीच्या बदल्यात सगळे दिलेलं आहे, बँक अकाउंट नाही आहे. रिअलायझेशनला क्लोज करू, त्याचा डिफरन्स इक्विटीला पाठवू. इक्विटी डिबेंचर होल्डर आहे, बाकीचे अकाउंट तर क्लोजच होत आहेत. बघा डिबेंचर होल्डरांना 8000चे प्रेफरन्शियस दिले, 80,000चे दोन्ही साईडला 80,000नी हा क्लोज झाला. प्रेफरन्सवाले पण क्लोज झालेला आहे. प्रेफरन्सवाल्यांना पण 1,20,000चे इक्विटी शेअर्स दिले, 1,20,000. हा पण दोन्ही साईडनी इक्वली क्लोज होतो 3 लाख. $2,20,000 प्लस 80,000 3 लाख येतं. त्याच्यानंतर आपल्याला रिअलायझेशन क्लोज करायचं आहे, ह्याचा डिफरन्स इथं पाठवायचा आहे. ह्याला क्लोज करू. इथं 3 लाख आहे, करून बघू किती येतं आहे. ही 80,000 प्लस 1,30,000 प्लस 50,000 प्लस 30,000 प्लस 10,000 प्लस 60,000, 3,60,000 ह्या साईडची टोटल आलेली आहे. आपण इथं करून बघूया. डेबिटची टोटल आहे 3,60,000 आणि क्रेडिटची आहे इथं 3,20,000, 3,20,000. 40,000चा डिफरन्स येतो आहे. चेक करते बरोबर आहे का, आहे बरोबर आहे. ह्या साईडची टोटल जास्त आहे डेबिटची आहे 3,60,000 आणि क्रेडिटची आहे 3,20,000. ही मोर आहे, ही आपण दोन्हीकडे लिहू. 3,60,000, 3,60,000. डिफरन्सला नाव ह्या अकाउंटचं द्यायचं, इथं लिहायचं बाय इक्विटी शेअर होल्डर. ह्याला इथं स्टार करू, ब्रॅकेटमध्ये लिहू बॅलन्सिंग फिगर. अमाऊंट आहे 40,000. 40,000 इथून आले. आता हे अमाऊंट क्रॉस इथं जाईल, इथं ह्या अकाउंटचं नाव इथं लिहायचं आहे, ह्याचं नाव आपण इथं लिहिलं. ह्या अकाउंटला ह्या अकाउंटचं नाव येत नाही, ह्या अकाउंटला ह्या अकाउंटचं नाव येत नाही. मग कोणाचं लिहायचं, रिअलायझेशन टू रिअलायझेशन. $40,000. तर ह्या अकाउंटला आपण क्लोज करू. ह्या साईडची आहे 2 लाख, ह्या साईडची किती येते बघून. 6,000 प्लस 54,000 प्लस 1 लाख प्लस 40,000. बरोबर दोन्ही साईडची टोटल 2 लाख 2 लाख आहे. इकडची पण टोटल 2 लाख. ह्याला पण क्लोज झाला बघा, हा क्लोज झाला. इथला डिफरन्स आपण इथं पाठवला, हा क्लोज झाला, हा क्लोज झाला, हा क्लोज झाला, हा क्लोज झाला. तर जर्नल एंट्र्या करायच्या आहेत इन द बुक्स ऑफ न्यू कंपनी. तर न्यू कंपनीमध्ये जर्नल एंट्र्या कशा होतात, बिझनेस परचेस केला, कुणी कोणाला परचेस केलं त्याच्या जर्नल एंट्र्या आपल्याला करायच्या आहेत इन द बुक्स ऑफ न्यू कंपनी. त्या तुमच्या इथं केलेल्या आहेत. बिझनेस परचेस कुणाला केलं तर लिक्विडेशन ऑफ जितेंद्र लिमिटेड. कितीला केलं तर पी सीवरून जर्नल एंट्र्या बनतात. हे लक्षात ठेवा, जो पण तुमचा पी सी आहे ह्याच्यावरून जर्नल एंट्री बनते. पहिली पी सीची बनते, नंतर ॲसेटची बनते, नंतर डिस्चार्जची बनते. तर पहिली पी सीची एंट्री खरेदी केलं, बिझनेस परचेस केला म्हणून बिझनेस परचेस अकाउंट डेबिट. कितीला केला, 3 लाख. 3 लाख इज अ पी सी. परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट आहे 3 लाख.
टू लिक्विडेशन किंवा लिक्विडेटर ऑफ जितेंद्र लिमिटेड अकाउंट क्रेडिट 3 लाख बीइंग, तुम्ही तुमच्या भाषेत नरेशन लिहायचं आहे, बीइंग परचेज कन्सिडरेशन पेएबल टू जितेंद्र लिमिटेड, परचेज कन्सिडरेशन पेएबल टू जितेंद्र लिमिटेड ॲज अ परचेज प्राईस असं पण म्हणू शकता, बट नाही लिहिलं तरी चालेल, खूप झालं एवढं. त्याच्यानंतर दुसरी बघा, ही झाली आपल्या पी सीची पहिली एंट्री, ह्या पी सीची पहिली एंट्री. आता ॲसेट घ्यायचे आहेत आणि लायबिलिटी घ्यायची आहे आणि पी सी. पहिलं ॲसेटचं अकाउंट डेबिट करायचं आहे. ॲसेट आल्या म्हणून त्यांची नावं लिहायची आहेत, कोणकोणती आहेत, बिल्डिंग, मशिनरी, स्टॉक, संडे डेटर्स, कॅश, गुडविल. पहिला आपण गुडविल लिहूया. सगळे ॲसेट तुम्ही इथे क्वेश्चनमध्ये पण बघू शकता, सगळे ॲसेट घेतलेले आहेत, पण अमाऊंट मात्र पी सीची घ्यायची आहे. आपल्याला माहिती आहे पी सीमध्ये गुडविल आणि मशिनरी या दोनच्या व्हॅल्यू बदललेल्या आहेत, बाकीच्या ॲज इट इज आहेत. गुडविल, त्याच्यानंतर आहे बिल्डिंग, बिल्डिंग्स, मशिनरी 10,000 रुपये कमी किमतीला घेतलेली आहे. स्टॉक, त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स, आणि कॅश. गुडविलची व्हॅल्यू आहे इथं बघा, गुडविलची व्हॅल्यू आहे 30,000, तर इथं लिहायचे आहे 30,000 रुपये. गुडविल डेबिट झाला 30,000 रुपये. बिल्डिंग ॲज इट इज आहे, बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 80,000. आता कुठून घेतोय आपण प्राईस बघा, इथूनच घेतोय, चुकून सुद्धा बुकमधून घेऊ नका. बिल्डिंग 80,000, मशिनरी 1,20,000, स्टॉक 50,000, डेटर्स 30,000, 30,000 अँड कॅश 10,000. आपण इथून त्याच्या व्हॅल्यूज घेतल्या आणि हीच नावं आपण जर्नल एंट्रीला घेतली. आता आपल्याला लिहायचं आहे टू क्रेडिटर्स. क्रेडिटर्सची व्हॅल्यू आहे तुमच्या 20,000. आपण क्रेडिटर्स लिहिणार आहोत इथं 20,000. नंतर लिहायचं आहे पी सी, म्हणजे इथं लिहायचं आहे बिझनेस परचेज. $3 लाख टोटल केली तर बरोबर येईल. फक्त मी आन्सरमध्ये चेक करते बरोबर आहे का, आता वेळ नाही घालवत करायला. 80, 30, 120, हां बरोबर आहे. आणि इकडं हां बरोबर आहे, तर काय करायची गरज नाही. आपण इथं लिहिणार आहोत न्यू कंपनी ॲसेट्स टेकन अँड ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय न्यू कंपनी ॲज अ परचेस कन्सिडरेशन ॲट ॲग्रीड व्हॅल्यू, असं तुम्ही लिहू शकता. बीइंग assets and liabilities taken over by new company at agreed value. As a purchase consideration. झाली तुमची दुसरी एंट्री. आता आपल्याला तिसरी एंट्री कुठून करायची आहे, तर हे डिस्चार्ज काय काय केलं त्याची जर्नल एंट्री होणार आहे, हे लक्षात ठेवा. तर आता डिस्चार्ज काय केलं त्यांनी, तर इक्विटी शेअर्सच डिस्चार्ज केलेले आहेत. कोणाला, तर लिक्विडेटर ऑफ जितेंद्र लिमिटेड. मग तुम्ही इथं लिहिणार आहात बघा, ही काळजीपूर्वक करा. लिक्विडेटर जितेंद्र लिमिटेड, लिक्विडेटर ऑफ जितेंद्र लिमिटेड, हा अकाउंट डेबिट होणार आहे. टू काय काय दिलं, तर इक्विटी शेअर कॅपिटल
शेअर कॅपिटल. परत बघा, आपण प्रेफरन्सवाल्यांना पण शेअर दिलेत किंवा तुम्ही डायरेक्ट लिहिले इक्विटी शेअर कॅपिटल 2,20,000 तरी चालू शकतं. कितीचे शेअर्स दिले त्यांना आपण? 2,20,000 रुपयाचे शेअर्स दिले. हे डिस्चार्ज केलं आणि 80,000 रुपीज हे पार्टली पेड आहेत, पार्टली पेड ऑफ. आणि हे पण इक्विटी शेअर्सच दिले आपण. कोणाला? तर डिबेंचरवाल्यांना दिले. फुल्ली पेड अप. कितीचे शेअर्स दिले? 80,000. आणि किती PC आहे तुमचा? 3,00,000. बघा, आता हे PC वरून केलं. हे 1,00,000 आणि हे 1,20,000 इक्विटी शेअर्स आहेत. हे 5 रुपयाला एक दिला. म्हणजे टोटल शेअर्स तुम्ही किती दिले? तर 44,000 शेअर्स दिलेत. 1,00,000 आणि हे 1,00,000 आणि हे 1,20,000 म्हणजे 2,20,000. 2,20,000चे काय दिले? 2,20,000चे इक्विटी शेअर्स दिले. या दोघांचं ॲड करून एकदाच घेतलं. हे पण इक्विटी शेअर्सच आहेत, पण डिबेंचर हे फुल्ली पेड अप आहेत आणि हे पार्टली आहेत, म्हणून आपण वेगळं वेगळं केलं. PCच्या बदल्यात त्यांनी काय केलं? इक्विटी शेअर होल्डरांना इक्विटी शेअर्स दिले 1,00,000 रुपीचे. प्रेफरन्स शेअर होल्डरांना इक्विटी शेअर्स दिले 1,20,000 रुपीचे. टोटल इक्विटी शेअर्स झाले 1,20,000. आणि डिबेंचरवाल्यांना पण इक्विटी शेअर्स दिले, पण फुल्ली पेडअप होते, म्हणून त्याला वेगळं लिहिलं 80,000. हे पार्टली पेडअप होते, हे फुल्ली पेडअप. आपण इथं नरेशन लिहिणार आहोत. बीइंग परचेज कन्सिडरेशन डिस्चार्ज किंवा डिस्चार्ज ऑफ परचेज कन्सिडरेशन. परचेज कन्सिडरेशन इन किंवा इश्यू पण लिहू शकता. इश्यू इक्विटी 4,400 मला वाटतं 44,000 का काहीतरी नाही, 52,000चे शेअर्स इश्यू केलेले आहेत. 52,000. थांबा, इथं परचेज कन्सिडरेशन 52,000 इक्विटी शेअर्स इश्यूड. बस एवढं लिहिलं तरी तुमचं होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक एंट्री 4 नंबरची करायची आहे, कारण त्यांनी आपल्याला मध्ये सांगितलेलं आहे की तुमची जी कंपनीनं काय केलेलं आहे, रिमेनिंग शेअर्स इश्यू केलेले आहेत पब्लिकमध्ये. मगाशी आपण इथं काढलेलं होतं बघा, रिमेनिंग शेअर्स किती होते ते. तर 52,000 इश्यू केले. त्यांच्याकडे होते 60,000 शेअर्स. हां, इथे एंट्री केली होती बघा. त्यांच्याकडे होते किती? 60,000 नंबर ऑफ शेअर्स. कसं कळलं होतं आपल्याला? तर त्यांचं ॲथोराईज कॅपिटल 6,00,000 होतं. एक शेअर्स 10 रुपयाचा होता. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स 60,000 होते. मग 60,000मधले 52,000 ओल्ड कंपनीला दिले. राहिले किती? 8,000 राहिले. ते 8,000 त्यांनी रिइश्यू केलेले आहेत, किंवा रिइश्यू नाही, इश्यू केले. म्हणून आपण इथं पैसे आले, शेअर्स विकले, पैसे आले, म्हणून बँक अकाउंट डेबिट लिहिणार आहोत टू इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. तर कितीचे शेअर्स विकले इथं बघा, आपण लिहिलेलं होतं. किती शेअर्स राहिले? 8,000 राहिले. एक शेअरची व्हॅल्यू किती होती? 10 होती. म्हणजे 80,000 रुपयाचे शेअर्स राहिलेले होते. ते विकले त्यांनी मार्केटमध्ये आणि फुल्ली पेड अप लिहिलं आहे, म्हणून आपण इथं लिहिणार आहोत 80,000. बीइंग रिमेनिंग शेअर्स आर इश्यूड बाय न्यू कंपनी ॲट अ फुल व्हॅल्यू किंवा फुल्ली पेड असं पण लिहू शकता. रिमेनिंग इथं तुम्हाला जर नसेल कळलं तर बघा, इथं क्वेश्चनमध्ये लिहिलेलं आहे त्यांनी, द रिमेनिंग इक्विटी शेअर्स टू बी इश्यूड टू द पब्लिक. रिमेनिंग इक्विटी शेअर्स to be issued by new company. New company in fully paid off.
फुल्ली पेड अप. तर ही झाली आपली शेवटची जर्नल एंट्री. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.